सॉफ्ट, क्रीमी आणि क्वालिटी आईस्क्रीम तुम्ही फक्त 4 साहित्यामध्ये तयार करू शकता. आईस्क्रीम घट्ट किंवा आईस क्रिस्टल न होण्यासाठी आपण इथे कुठेही कॉर्नस्टार्च वापरलेलं नाही आहे, ड्राय फ्रुट्स नाही किंवा अरारोट पावडरचा वापर केलेला नाही आहे. गोडाचं प्रमाण सुद्धा आज इतकं परफेक्ट आहे या आईस्क्रीम मध्ये, हे कोणीही सहज खाऊ शकेल. आणि तुम्ही बघू शकता सहज आपल्या घरचा साधा चमचा आहे त्याने सुद्धा तुम्ही हे आईस्क्रीम इतक्या चांगल्या पद्धतीने घेऊ शकता की जसं काही स्कूपनी आपण घेतोय. म्हणजे यावरून हे आईस्क्रीम किती सॉफ्ट आणि क्रीमी झालेलं हे आपल्याला दिसतं. आणि चमच्यानी बघा किती सहज आपलं आईस्क्रीम छान तुटतं आहे. आणि तुमच्या आता लक्षात आलं असेल की आईस्क्रीमचं टेक्स्चर जे आहे ते कशा पद्धतीचं आहे. 1 लिटर दुधाचं आईस्क्रीम आहे, त्याच्यामुळे तुम्ही 2-3 दिवस आरामात खाऊ शकता. आणि एक नंबर आईस्क्रीम तयार होतं. नमस्कार, सुषमा हेल्दी हेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि बाहेर इतका प्रचंड उकाडा आहे आणि या गरमीत तुम्हाला जर छान थंड थंड कूल आईस्क्रीम मिळालं तर वाह क्या बात आहे. तर आज आपण आंब्याचं आईस्क्रीम तयार करणार आहोत. अगदी बेसिक 4 साहित्यामध्ये आईस्क्रीम तयार करणार आहोत, जे अगदी सिंपल रेसिपी आहे. आणि तुम्हाला जर ना या सगळ्या म्हणजे आईस्क्रीम सारख्या रेसिपीज याची जर एक बेस्ट टेस्ट किंवा क्वालिटी टेस्ट करायची असेल ना, तर तुमच्याकडे 16, 17, 18 म्हणजे 21 या वयोगटातली मुलं असेल ना, तर त्यांना तुम्ही टेस्ट करायला द्या. ते तुम्हाला बेस्ट रिझल्ट सांगतील की तुमचा पदार्थ किंवा तुमचं आईस्क्रीम कसं झालं ते. आणि असं काही नसतं, आपण नेहमी म्हणतो बाहेर मिळते तसं बाहेरच्या सारखं, असं काही नसतं. तुम्ही घरात सुद्धा उत्कृष्ट दर्जाचं तयार करू शकता. ते मुलांना टेस्ट करायला द्या. त्यांना आवडलं, त्यांना मजा आली की समजायचं की हा पदार्थ सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात उत्कृष्ट पदार्थ आहे. सो आपण रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. 3 आंबे अर्धा तास पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ करून घेतले आणि त्याला कोरडं केलं. आणि आता आपण त्याचा पल्प काढून घेऊ. तर ह्या पाठीमागच्या नख्या काढून घ्यायच्या आणि अशा त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी तयार करायच्या, म्हणजे त्याचा पल्प जो आहे तो लवकर निघतो आणि आपला आंबा कसा आहे तेही आपल्याला कळतं. तर तुमच्याकडे जो अवेलेबल असेल ना तो आंबा घेऊन घ्या, पण शक्य असेल तर गोड आंबा घ्या. अशा पद्धतीने जर आपण फोडी कापून घेतल्या ना, तर आपला पल्प जो आहे तो लवकर निघतो, सहज निघतो आणि पल्प पण जास्त मिळतो. आपल्या बऱ्याच आंब्याच्या रेसिपी झालेल्या आहे आणि बऱ्याच रेसिपीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंब्याचा पल्प कसा काढायचा हे आपण सांगत असतो. आता याचा पल्प डायरेक्ट आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊ, कारण आपल्याला याचा रस तयार करायचा आहे. आता हे मिक्सरला फिरवून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आपला याचा स्मूथ मस्त रस तयार झालेला आहे. आणि हा रस मिक्सरच्या भांड्यामध्येच ठेवून द्यायचा, कारण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच आईस्क्रीम तयार करायचं आहे. म्हणून त्याचं झाकण लावून तो बाजूला ठेवून द्यायचा. आणि आपण आता पुढची प्रोसिजर करू. इथे मी 1 लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलं आहे आणि दुधाला तापवून घेतलं, तर त्याच्यामुळे दुधावरती अशी साय आली. पण मी बाहेरच ठेवलं होतं, कारण परत त्याला आटवायचंच होतं. म्हणून एक पसरट पॅन किंवा कढईमध्ये तुम्ही करू शकता, त्याच्यामध्ये हे सगळं दूध आपण घालून घेऊ. कारण कढईमध्ये किंवा पसरट एखाद्या भांड्यात आपण करून घेतलं ना, तर दूध आटण्याची जी प्रोसिजर आहे ती लवकर होते. आणि हे अर्धा कप मिल्क पावडर आहे. तुम्ही डेअरी व्हाइटनर पण घेऊ शकता. आणि आपल्याला याला असं छान पेस्ट तयार करायची आहे. तर हे डायरेक्ट दुधामध्ये नाही टाकायचं. काय होते, दुधामध्ये दूध 1 लिटर आहे आणि हे थोडं असतं, दुधामध्ये टाकलं की त्याच्या गुठळ्या मोडायला खूप वेळ जातो. म्हणून जे दुधाचाच गंज होतो ना, त्याच्यामध्ये मी ते मिल्क पावडर टाकून घेतलं आणि 4 चमचे त्याच्यामध्ये दूध घातलं ते. आणि असं आपण छान त्याला एकजीव करून घेऊ. आणि अगदी सेकंदामध्ये आपलं मिल्क पावडर त्या दुधामध्ये एकजीव होऊन जातं. आणि आता मग हे या दुधामध्ये टाकून द्यायचं. आता आजूबाजूला बरंच लागलेलं असते, तर परत थोडंसं 1-2 चमचे दूध त्याच्यामध्ये घालून घ्यायचं, थोडंसं स्टर करायचं आणि तेही त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, म्हणजे आपलं काही वाया जात नाही. एकदा मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता सगळं दुधामध्ये एकजीव होऊन जातं. आता साखर घालूया. तर इथे मेजरिंग कपाचा अर्धा कप आहे आणि अर्ध्या कपाला मी कमीच साखर घेतली आहे. थोडीशी वजनाने म्हणाल तर 100 ग्रॅम साखर आहे. अगदी परफेक्ट आहे साखरेचं प्रमाण. तुम्हाला जर याहीपेक्षा फिकं पाहिजे असेल ना, तर थोडीशी कमी करू शकता तुम्ही साखर. अर्धा कप घेऊन घ्या किंवा पाऊण कप घेऊन घ्या त्याच कपाने, मेजरिंग कपाने. आणि आता आपण हे गॅसवरती ठेवून देऊ आणि या दुधाला आपल्याला आटवायचं आहे. थोड्याशा केशराच्या काड्या घालून घेऊ. 9-10 काड्या टाकून घेतल्या मी, त्याच्यामुळे रंग आणि स्वाद आपल्या आईस्क्रीमचा छान येतो. आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे. तर सुरुवातीला थोडंसं हाय फ्लेम ठेवून द्यायची.
पण लक्ष द्यायचं, तिथेच थांबायचं जर तुम्ही हाय फ्लेम करत असाल तर. तर बघा दुधाला चांगली उकळी आलेली आहे. इथे आपली साखर पण विरघळलेली आहे. तर आता ना मी इथेच थांबणार आहे आणि ही प्रोसिजर मला लवकर करायची आहे आणि आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकलंय त्याच्यामुळे आपलं दूध पण घट्ट लवकर होणार आहे. तर मी ही संपूर्ण प्रोसिजर हाय टू मीडियम फ्लेम वरतीच करणार आहे. पण तिथे थांबून करा तुम्ही. दुधाला कुठपर्यंत आटवून घ्यायचं ते आपण पाहूया. तर चमच्याच्या साहाय्याने आजूबाजूला काठाला जी लागते ना ते सगळं काढून घ्यायचं आणि त्या दुधामध्येच ते टाकून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता हळूहळू आपलं दूध घट्ट होत चाललेलं आहे. केशर घातलं आहे, दूध तापवत आहे, साखर आहे, त्याच्यामुळे हळूहळू त्याचा रंग पण चेंज होईल. आता तुम्ही दुधाचं टेक्स्चर बघू शकता आणि बघा किती खदखदत आहे दूध तिथे आणि मी कंटिन्यू तिथेच उभी आहे. आणि बघा म्हणजे छान आपलं दूध मस्त घट्ट आलेलं आहे. आणि ना आता किती घट्ट करायचं, दुधामध्ये चमचा घालून घेतल्यानंतर दोन्ही बाजूने दूध जे आहे ते कोट होत आहे चमच्याला आणि असं एक लाईन ओढून बघायची. तर लाईन ओढल्यानंतर ते क्लिअर होतं. तर इथपर्यंत आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे आणि आपलं आता हे परफेक्ट घट्ट झालेलं आहे. आपण हे खाली उतरवून घेऊ आणि याला पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. दूध इथे पूर्णपणे थंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकता टेक्स्चर, त्याची कन्सिस्टन्सी बघा आणि एकदम क्रीमी तयार झालेला आहे. कुठेही गडे तयार झाले नाही आणि एकसारखं स्मूथ आपलं दूध हे आटवून झालेलं आहे. तर अशा पद्धतीचं दूध आटवून घ्यायचं. सारखं तिथे उभे राहून चमचा त्याच्यामध्ये फिरवून हे करून घ्यायचं काम. आता आपण जो पल्प काढून ठेवला होता ना, म्हणून मी म्हटलं की इथे भांडे भरत नाही तुमचे, आपल्याला ते मिक्सरमध्ये फिरवायचं होतं म्हणून रस त्यातच राहू दिला होता. आता हे थंड झालेलं आटवून घेतलेलं सगळं दूध आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ. तुम्ही चमच्याच्या साहाय्याने इकडे तिकडे जेही लागलं असेल ना ते पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. आता ज्या कंटेनर मध्ये तुम्हाला आईस्क्रीम तयार करायचं असेल ना तर त्याच्यामध्ये हे सगळं ओतून घेऊ आपण. तुम्ही प्लास्टिकचं घेऊ शकता, मी तिथे काचेचं घेतलेलं आहे. थोडंसं हलक्या हाताने, आता काचेचं असल्यामुळे टॅप नाही करायचं, तर तुम्ही टॅप करू शकता. प्लास्टिकचं असेल तर मी हाताने थोडंसं हलवून घेते म्हणजे त्याची लेवल एक सारखी येते. आता त्याला झाकण लावून 5 तासासाठी आपण हे फ्रीझर मध्ये ठेवून देऊ. इथे 5 तास झालेले आहे. मी हा आईस्क्रीमचा डब्बा फ्रीझर मध्ये ठेवला होता. कारण ना आपल्याला इथे चिल पाहिजे आहे म्हणून हे प्रोसेस करून घ्यायची की सुरुवातीला एकदा मिक्स झाल्यानंतर फ्रीझर मध्ये ठेवायचे. आणि तुम्ही बघू शकता त्याचं आईस्क्रीम बनलेलं नाही आहे, असं हे छान स्मूथ झालेलं आहे. बघा टेक्स्चर बघा किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे त्याला, क्रीमी. आणि थोडंसं आईस्क्रीम बनायला सुरुवात झाली होती पण आपण हे काढून घेतलेलं. आता हे सगळं जे आहे ना चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ. हे परत मिक्सर मध्ये टाकायचं आहे. तर या प्रोसेस मध्ये काय होते, हे सगळं चिल आहे, आता चिल झालेलं आहे आणि आपण मिक्सर मध्ये चांगलं फिरवून घेतो त्याच्यामुळे याला क्रीमी टेक्स्चर येतं, एकदम स्मूथ बनतं. याला आईस क्रिस्टल याचे तयार होत नाही. म्हणजे आपण हे परत मिक्सरला फिरवून घेऊ आणि चांगलं फिरवायचं. थोडा जास्त वेळ हे फिरवायचं, म्हणजे तेवढं तुम्ही जास्त वेळ फिरवाल ना तेवढं तुमच्या आईस्क्रीमला जे आहे ते टेक्स्चर चांगलं येईल. याला मी जवळपास 4-5 मिनिट फिरवून घेतलं आहे. म्हणजे फिरवायची, थोडा वेळ थांबवून मग परत फिरवायची, अशा पद्धतीने फिरवून घेतलं. आणि आता परत आपण हे त्याच डब्यामध्ये ओतून घेऊया. तुम्ही टेक्स्चर बघू शकता त्याचं कसं झालं ते. एकदा थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित सेट होतं. आणि आता त्याचं झाकण लावून परत आपण हे फ्रीझर मध्ये ठेवून देऊ. आता हे ओव्हरनाईट ठेवायचं म्हणजे आता हे आईस्क्रीम जे आहे ते दुसऱ्या दिवशी खायला तयार होईल. आता हे आईस्क्रीम दुसऱ्या दिवशी मी जवळपास, म्हणजे रात्री तयार केलं होतं मी, जवळपास 11 वाजता वगैरे सेट करायला ठेवलं होतं. आणि हे मी दुसऱ्या दिवशी काढलं, तर उशिरा काढलं बरंच, 3:30 वाजता वगैरे काढलेलं. तुम्ही 11-12 वाजता काढलं असतं ना तरी पण हे आईस्क्रीम तयार झालं असतं. आणि बघा साधा चमचा आहे माझा, स्कूप ऍक्च्युली खराब झालाय त्याचा स्प्रिंग. आपला भाजीवाड्याचा जो चमचा आहे तो थोडासा पाण्यामध्ये मी बुडवून घेतला आणि त्याने हे आईस्क्रीम काढलं. तर तुम्ही बघू शकता सहजपणे हे आईस्क्रीम निघालेलं आणि पडलं पण सहजपणे. इतकं छान हे आईस्क्रीम तयार होतं आणि छान तुम्ही 2-3 दिवस हे आईस्क्रीम खाऊ शकता, कारण आपण मोठ्या क्वांटिटीमध्ये तयार केलेलं आहे. थोडेसे पिस्त्याचे काप तयार करून घेतले, ते वरून गार्निशिंग साठी टाकूया. आणि बघा किती छान असं आईस्क्रीम तयार झालेला. आणि तुम्हाला सांगते ना, एक नंबर झालेला आहे आईस्क्रीम. टेस्ट केल्यानंतर सुपर, म्हणजे एकदम टेस्टी आईस्क्रीम तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता चमच्यामध्ये किती सहजपणे हे आईस्क्रीम येत आहे. आणि म्हणजे डेलिशियस झालेला आहे आईस्क्रीम, एक नंबर झालेला आहे. तुम्ही कराल, खाल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल याची क्वालिटी काय आहे. सो तुम्ही पण या पद्धतीने एकदा आंबा आईस्क्रीम नक्की ट्राय करा.
सुपर आईस्क्रीम बनतं आणि आवडलं तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.